श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. दत्तगुरु राशीफलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. संकष्ट चतुर्थी हा श्री गणेशांच्या कृपेचा, श्रद्धेचा आणि जीवनातील अडथळे दूर करण्याचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या पवित्र पर्वानंतर ग्रहांच्या हालचालीमध्ये होणारे काही सूक्ष्म बदल काही राशींसाठी सकारात्मक संकेत घेऊन येऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीची जन्मपत्रिका ही वेगवेगळी असल्यामुळे परिणामही वेगळे असू शकतात. त्यामुळे आजची ही माहिती श्रद्धा, ज्योतिषीय अभ्यास आणि सकारात्मक मार्गदर्शन या भावनेतून समजून घ्या. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशा 5 भाग्यवान राशींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्यासाठी संकष्ट चतुर्थीनंतरचा काळ हा अधिक अनुकूल ठरू शकतो. करिअर, आर्थिक स्थिती, कुटुंब, नातेसंबंध आणि नवीन संधी याविषयी ग्रह कोणते संकेत देत आहेत, हेच आपण आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. प्रत्येक राशीनंतर त्या राशीसाठी एक वेगळा आध्यात्मिक उपायही आपण सांगणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग श्री गणेश आणि दत्तगुरूंचे स्मरण करून आजच्या या राशी भविष्याला आपण सुरुवात करूया. नंबर 1 ची सर्वात भाग्यवान राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी संकष्ट चतुर्थीनंतरचा हा काळ संयमाचे फळ मिळवून देणारा ठरू शकतो. गेल्या काही दिवसापासून ज्या कामांमध्ये अडथळे येत होते, ज्या कामांना आता हळूहळू गती मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदारी मिळू शकते, तर व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन संधी मिळण्याचे योग तयार होत आहेत. आर्थिक बाबतीतही नियोजन करून पुढे गेल्यास सकारात्मक परिणाम हे दिसू शकतात. घरातील वातावरण हे अधिक शांत आणि आनंदी होऊ शकते. दत्तगुरूंचा संदेश असा आहे की प्रामाणिक प्रयत्न कधीही वाया जात नाहीत. योग्य वेळ आल्यावर त्याचे फळ आपल्याला नक्की मिळते. त्यामुळे संयम, श्रद्धा आणि सातत्य या 3 गोष्टींचा कधीही त्याग करू नका. वृषभ राशीसाठी काही विशेष उपाय आता आपण जाणून घेऊया. या संकष्ट चतुर्थीला श्री गणेशाला पांढरी फुले आणि दुर्वा अर्पण करा. त्यानंतर ओम गण गणपते नमः या मंत्राचा किमान 21 वेळा तरी जप करा. दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा आणि घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. आता आपण पाहूया 2 नंबरची राशी, भाग्यवान राशी म्हणजेच सिंह राशी. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी संकष्ट चतुर्थीनंतरचा हा काळ आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेली चिंता आता हळूहळू कमी होऊ शकते. करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते आणि तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. कुटुंबातील कौटुंबिक जीवनातही सकारात्मक बदल दिसू शकतात. एखादा जुना गैरसमज दूर होऊ शकतो किंवा एखादी आनंदाची बातमी तुमच्या घरात येऊ शकते. मात्र कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना घाई करू नका. शांत मनाने विचार करून घेतलेला निर्णय हा भविष्यासाठी अधिक लाभदायक ठरू शकतो. दत्तगुरूंचा आशीर्वाद हा संयम आणि नम्रतेने पुढे जाणाऱ्यावर सदैव असतो. सिंह राशीसाठी आता आपण विशेष उपाय पाहूया. हा उपाय तुम्ही नक्की करा. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गव्हाच्या पिठाचे किंवा बेसनाचे मोदक श्री गणेशाला नैवेद्य म्हणून अर्पण करा. त्यानंतर आपल्या कार्यात यश आणि आत्मविश्वास वाढावा अशी प्रार्थना जरूर करा. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला फळदान करा. नंतरची पुढची 3 नंबरची भाग्यवान राशी आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशींच्या मित्रांनो, संकष्ट चतुर्थीनंतरचा काळ हा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरू शकतो. गेल्या काही काळात ज्या गोष्टींबद्दल तुम्ही मनापासून प्रयत्न करत होता, त्या आता योग्य दिशेने पुढे सरकताना तुम्हाला दिसू शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते, तर व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संपर्क आणि नवीन संधी लाभदायक ठरू शकतात. आर्थिक बाबतीतही ग्रहांची स्थिती संयमाने आणि शिस्तीने पुढे जाणाऱ्यांना साथ देणारी ठरणार आहे. अधिक मोठे निर्णय घेताना घाई न करता अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या. कौटुंबिक जीवनातही वातावरण अधिक सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. काही गैरसमज दूर होतील आणि नात्यांमध्ये विश्वास वाढेल. दत्तगुरूंचा संदेश असा आहे की प्रत्येक संकट हे आपल्या धैर्याची परीक्षा असते. श्रद्धा, संयम आणि प्रामाणिक प्रयत्न यांच्या जोरावर कोणतीही अडचण हळूहळू दूर होऊ शकते. त्यामुळे मनातील भीती बाजूला ठेवून आत्मविश्वासाने पुढे चला. वृश्चिक राशींसाठी विशेष उपाय. या संकष्ट चतुर्थीला श्री गणेशाला लाल जास्वंदाचे फूल अर्पण करा. त्यानंतर वक्रतुंड महाकार्य या प्रार्थनेचे 11 वेळा श्रद्धेने पठण करा. दिवसात एखाद्या व्यक्तीला मनापासून मदत करण्याचा नक्की प्रयत्न करा. निस्वार्थ सेवा ही सुद्धा ईश्वर भक्तीचाच एक सुंदर मार्ग मानला जातो, हे लक्षात ठेवा. त्यानंतरची पुढची सर्वात महत्त्वाची भाग्यवान राशी आहे ती म्हणजे धनुराशी.
धनु राशीच्या मित्रांनो, संकष्ट चतुर्थीनंतरचा हा काळ तुमच्यासाठी आशावाद आणि नव्या संधी घेऊन येऊ शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली काही कामे आता पूर्णत्वाकडे जाऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता वाढल्याचे जाणवू शकते, तर नोकरी किंवा व्यवसायात नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर योग्य नियोजन करून पुढे जाण्यासाठी हा काळ प्रेरणादायी ठरू शकतो. आर्थिक व्यवहार करताना नियोजनाला महत्त्व द्या आणि अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला आणि आशीर्वाद हे तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरू शकतो. दत्तगुरूंचा संदेश असा आहे की आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग हा स्वतःच्या प्रगतीबरोबरच इतरांच्या हितासाठीही केला पाहिजे. चांगले कर्म भविष्यात चांगले परिणाम घेऊन येते. धनु राशींसाठी विशेष उपाय. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी श्री गणेशासमोर एक नारळ आणि दुर्वा नक्की अर्पण करा. त्यानंतर काही मिनिटे शांत बसून आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर करण्याचा आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प करा. शक्य असल्यास त्या दिवशी पक्ष्यांसाठी पाणी किंवा धान्य ठेवा. निसर्ग आणि जीव मात्रांप्रती दयाभाव ठेवणे तेही एक श्रेष्ठ सत्कर्म मानले जाते, हे लक्षात ठेवा. नंतरची पुढची भाग्यवान राशी आहे मीन राशी. मीन राशींच्या जातकांनो, संकष्ट चतुर्थीनंतरचा काळ हा तुमच्या जीवनात नवीन आशा, सकारात्मक विचार आणि योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा निर्माण करू शकतो. मागील काही काळात मनात सुरू असलेला गोंधळ, चिंता किंवा अस्थिरता आता हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होऊ शकते आणि काही महत्त्वाच्या कामांमध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन संधी किंवा एखादा लाभदायक व्यवहार मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत मात्र संयम आणि योग्य नियोजन ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळून बचतीवर भर दिल्यास भविष्यात त्याचा चांगला फायदा तुम्हाला होऊ शकतो. कौटुंबिक वातावरणातही आनंद आणि समाधान वाढू शकते. एखादी आनंदाची बातमी तुमच्या घरात येण्याची शक्यता आहे. दत्तगुरूंचा संदेश असा आहे की श्रद्धा, नम्रता आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होतात. त्यामुळे मन शांत ठेवा, चांगले विचार करा आणि आपल्या ध्येयाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करत राहा. आता आपण पाहूया मीन राशीसाठीचे काही विशेष उपाय. या संकष्ट चतुर्थीला गणेशाला 5 दुर्वाच्या जुड्या, 1 नारळ आणि गूळ अर्पण करा. त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष श्रद्धेने वाचा आणि ऐका. त्या दिवशी शक्य असल्यास एखाद्या गरजू विद्यार्थ्याला वही, पेन किंवा अभ्यासासाठी अनावश्यक वस्तू दान करा. ज्ञानदान आणि सेवाभाव यामुळे मनाला समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. आता आपण सर्व राशींसाठी दत्तगुरूंचा विशेष संदेश ऐकूया. ज्योतिषशास्त्र हे आपल्या जीवनाला दिशा दाखवणारे शास्त्र आहे, पण त्या दिशेने यशस्वीपणे चालण्याचे सामर्थ्य आपल्या कर्मात, श्रद्धेत आणि सातत्यपूर्ण प्रयत्नात असते. ग्रहयोग बदलत राहतात, पण चांगले विचार, प्रामाणिकपणा आणि संयम या गुणांची किंमत कधीच कमी होत नाही. संकष्ट चतुर्थी आपल्याला विघ्नहर्ता श्री गणेशांची आठवण करून देते, तर दत्तगुरू आपल्याला योग्य मार्ग, विवेक आणि सेवाभाव शिकवतात. म्हणून कोणतीही अडचण आली तरी निराश होऊ नका. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. श्रद्धा ठेवा, सत्कर्म करा आणि मनात सदैव सकारात्मक विचार जपा. आजच्या दत्तगुरू राशीफलाच्या या विशेष भागामध्ये आपण संकष्ट चतुर्थीनंतर भाग्याची साथ मिळू शकणाऱ्या त्या 5 राशींचे ज्योतिषशास्त्रीय संकेत जाणून घेतले. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीची जन्मपत्रिका आणि ग्रहस्थिती ही पूर्णपणे वेगळी असते. त्यामुळे हे मार्गदर्शन सर्वसाधारण स्वरूपाचे आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त असे नक्की टाईप करा आणि तुमची राशीही लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या ज्योतिषीय मार्गदर्शनाचा लाभ मिळेल. अशाच आध्यात्मिक, ज्योतिषशास्त्रीय आणि सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या व्हिडिओसाठी दत्तगुरू राशीफल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेव दत्त. जय गणेशाय नमः.